नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे। कुमारिका म्हणजे साक्षात देवीचं रूप म्हणतात, म्हणून नवरात्रीमध्ये कन्यापूजन केलं जातं। तर प्रत्येक दिवस शुभ असतो, तरी पण तुम्हाला जमत असेल तर अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन अवश्य करावं, ते जास्त श्रेष्ठ ठरतं। कुमारिकांना घरी आल्यावर त्यांना देवीचं रूप मानून त्यांचे मनोभावे स्वागत करावे, पाय धुवून त्यावर कुंकू लावावे, स्वच्छ आसनावर बसवावे, कपाळावर कुंकू लावून त्यांच्या आवडीप्रमाणे गोडाधोडाचे जेवण करावे किंवा प्रसाद म्हणून खीर, पुरी, शिरा असा नैवेद्य दाखवावे। यथाशक्ती कुमारिकांना गजरा, दक्षिणा आणि भेटवस्तू द्यावी। आपल्या इच्छाप्रमाणे किंवा यथाशक्ती कुमारिकांचे पूजन करावे। जमत नसल्यास एक कुमारिकाचे पूजन केले तरी देखील फळप्राप्ती होते। कन्यापूजन करत असताना भैरव म्हणून एका मुलाला नक्की बोलवावे आणि केलेला प्रसाद त्या मुलाला देखील द्यावा। कन्यापूजनासाठी तुम्ही 2 ते 10 वर्षापर्यंतच्या वयाच्या मुलींची पूजा करू शकता। 2 वर्षाच्या पुढील आणि 10 वर्षाच्या आतील अशा कुमारिकांना तुम्ही बोलावून त्यांना कन्यापूजन करायचं आहे। पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे।